नवी मुंबईत विजेचा सुरू असलेला खेळखंडोबा कायम असल्याचं पाहायला मिळालं। पनवेल, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी परिसरात मध्यरात्री अचानक वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। वीज गेल्यानंतर वीज वितरण विभागाकडे तक्रार केली असता कोणीही उत्तर देत नाही अशी तक्रार नवी मुंबईकरांनी केली। यामुळे एमएससीबीची मनसेकडून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्याचा निषेध नोंदवण्यात आला। तर दुसरीकडे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी महावितरण आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली। यावेळी लोकप्रतिनिधींनी वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांना लवकरच या समस्येतून दिलासा मिळेल अशी सकारात्मक प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली। घनशेळीचे नगरसेवक कोपर, खेरणा बनकोडे, इकडचे तुर्बे, वाशी, सानपाडा, नेरूल, शिवूड, सीबीडी या सर्व नगरसेवकांचे टेलिफोन नंबर, नाव देऊन ते त्यांना आमंत्रित करतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी आले, म्हणजे काही लोकांनी बोलले नाहीत म्हणून याच्यावर त्यांना काय बोलता येत नाही असं नाहीये, परंतु शिस्तबद्ध पद्धतीनं आज मीटिंग झाली आणि त्याच्यातून आउटपुट निघेल असा माझा विश्वास आहे। अंबरनाथ शहराला पाणी